वैष्णव वारकरी ट्रस्ट अंतर्गत वैष्णव वारकरी आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिर तीर्थक्षेत्र सोनारखेड पोस्ट मार्कंडा तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथे संपन्न झाला। गुरुवारी श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज इंगळे उर्फ दास ज्ञानेश्वर वैष्णव वारकरी ट्रस्ट यांच्या आशीर्वादाने 1 मे 2024 ते 16 मे 2024 वैष्णव वारकरी आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती स्वामी जितेंद्रनाथ महाराज श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी, हरिभक्त परायण भोनखेडे महाराज अचलपूर, श्री हरिभक्त परायण केशवनाथ महाराज काळे धामणगाव गडी, श्री हरिभक्त परायण गुरुवर्य सोपान काका कुचे शास्त्री, श्री हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज वेरुळकर दादा, श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज काठोडे दादा, श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज गवाडे दादा, श्री हरिभक्त परायण सुरेश महाराज काळमेघ यांच्या आशीर्वादाने सदर कार्यक्रम संपन्न झाला। अन्नदात्यांनी अन्नदान करून व श्रमदान करून यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडला। या शिबिरातील विषय देवभक्ती, देशभक्ती, पितृभक्ती, जीवनावश्यक शास्त्रशुद्ध सुसंस्कार, कीर्तन, प्रवचन, भजन, गायन, वाद्य मृदुंग, वैष्णवी नृत्य, टाळ, स्वर, सुसंस्कृत श्लोक, सत्कथा, श्रीमद भगवद्गीता, मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना या सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले। श्री दास ज्ञानेश्वर यांनी तीर्थक्षेत्र सोनारखेड येथे ज्या ठिकाणी गुप्त सिद्धेश्वर आणि प्रत्यक्ष नंदीची मूर्ती सापडलेली आहे त्याच ठिकाणी सडकेच्या पश्चिमेस कोणालाही एकही पैसा न मागता स्वखर्चे 20 गुंठे जागा विकत घेऊन श्री दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठाची 2012 मध्ये स्थापना केली व सार्वजनिक ट्रस्ट करून स्वतःची 20 गुंठे जागा ट्रस्टला दान दिली आणि आपण स्वतः सेवकाची भूमिका स्वीकारून सोबतच काम करीत आहेत। आपल्या चॅनलद्वारे पुढे नमूद केलेले सर्व कार्य सिद्ध करण्याकरिता स्थिर अधिष्ठान म्हणून श्री सिद्धेश्वर व माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज तसेच श्री संत संपत महाराज दिव्यता मंदिर स्वतःच्या साह्याने उभा राहायचे आहे। आतापर्यंत जनता जनार्दनाने समाजातील अतिसामान्य घटकापासून तर असामान्य घटकापर्यंत सर्वांनी प्रचंड सहकार्य केले। याकरिता सर्वांना विनंती की सर्वांनी ज्या पुढील पवित्र कार्याला अविलंबे तन मन धनाने सहकार्य करून मदत करण्याचे आवाहन विश्वस्त मंडळींनी केले आहे। श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज इंगळे दास ज्ञानेश्वर वैष्णव वारकरी ट्रस्ट सोनारखेड यावेळी सर्व जनतेला आवाहन करण्यात आले। प्रशिक्षक म्हणून या शिबिराला श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज इंगळे, श्री हरिभक्त परायण सतीश महाराज पवार, श्री हरिभक्त परायण मंगेश महाराज शहाकार, श्री हरिभक्त परायण पांडुरंग महाराज झोंबाडे, श्री हरिभक्त परायण भागवतराव डांगे, श्री हरिभक्त परायण भास्कररावजी गावंडे, श्री हरिभक्त परायण उत्तमराव पवार, श्री हरिभक्त परायण आश्विन महाराज जामोदकर, श्री हरिभक्त परायण विष्णुपंतजी भागवत, श्री हरिभक्त परायण प्रभाकर रावजी सुलतान, श्री हरिभक्त परायण मोहन महाराज भोपळे, श्री हरिभक्त परायण महाराज पवन महाराज डोले, श्री हरिभक्त परायण गजानन महाराज आढाऊ, श्री हरिभक्त परायण शिवदास पंत आढाऊ, श्री हरिभक्त परायण गजानन इंगळे, श्री हरिभक्त परायण अजय महाराज शहाकार, श्री हरिभक्त परायण हरीशभाऊ भिसे, श्री हरिभक्त परायण भास्करराव बेलसरे, डॉक्टर श्री पुरुषोत्तमराव वासनकर, श्री हरिभक्त परायण ईश्वरदास अंबाडकर यांनी अथक परिश्रम करून शिबिर पूर्णत्वास नेले। ज्ञानेश्वरजी महाराज इंगळे उर्फ दास ज्ञानेश्वर वैष्णव वारकरी ट्रस्ट तीर्थक्षेत्र सोनारखेड जिल्हा अमरावती हे जे ट्रस्ट आहे 2012 मध्ये स्थापना या ट्रस्टची गुरुवर्य बोधेबाबांच्या हस्ते या इथलं भूमिपूजन संपन्न झालं असून त्याच्यानंतर गुरुवर्य महाराजांनी त्यांच्या अथक प्रयत्नांनी या मंदिराची उभारणी पंचक्रोशीतील सद्भक्तांच्या हस्ते होऊन माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा श्री विग्रह इथं स्थापन झाला। इतकंच नाही तर दरवर्षी ट्रस्टच्या वतीनं आषाढीची वारी पंढरपूर करता, तसं कार्तिकीची वारी कौंडण्यपूर करता आणि बाल सुसंस्कार शिबिराचा हा उपक्रम, त्याचबरोबर गायींची सेवा, भुकेलांना अन्न, ताणलेल्याला पाणी, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाकरता एका सुसज्ज अशा सभागृहाची निर्मिती करून त्याच्यामध्ये अध्यात्माची आवड असणारा आणि स्वतःच्या कल्याणाबरोबर जनमानसाचं कल्याण साधणारा असा युवक समाजापुढे निर्माण व्हावा हेच या ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून प्रतिनिधी रवींद्र नाईक। प्रत्येक कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती असं हे तीर्थक्षेत्र सोनारखेड जरी
विदर्भातील माणसांच्या नाव जरी थोडंसं वाटत असेल, परंतु वारकरी संप्रदायामध्ये एक अतिउच्च स्थान या तीर्थक्षेत्राला, या सोनारखेड भूमीला परिपूर्ण या वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष दृष्टिकोनातून पाहिलं जातं, ते म्हणजे संपत महाराजांच्या. गुरुवर्य संपत महाराजांनी परमार्थाची कारकीर्द चालवली आणि आपला नामस्मरणाचा जो गजर परिपूर्ण संप्रदायामध्ये दुमदुमीत केला. त्यानंतर कुठेतरी मलिनता आल्यानंतर अजून या क्षेत्रामध्ये, या संप्रदायामध्ये म्हणा किंवा या परिसरामध्ये अजून परमार्थाची गरज वाटू लागली आणि ती परमार्थाची गरज पूर्णत्वासाठी जे पुन्हा इथं संतांचं आगमन झालं ते या श्री दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठाचे पीठासीन आचार्य गुरुवर्य श्री दास ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरजी महाराज इंगळे यांच्या माध्यमातून आपल्याला हे संस्कार शिबिराचं मार्गदर्शन म्हणा की कुठले आध्यात्मिक पर्वणी म्हणा जे आपल्याला लाभून राहिलेली आहे, त्याचं सर्व दातृत्व जे आहे गुरुवर्य महाराजांना जातं. जोरदार काळाचा कडकडाट करायचा आहे. या मुलांचं कौतुक तुम्हा सर्वांना करायचं आहे. या मुलांना उदंड उदंड आशीर्वाद द्या. त्यांची बुद्धी सत्कर्मी लागो. त्यांच्या चक्रधरा विश्वंबरा करुणाकरा कमला नयना कमलापति मोहना मदन मूर्ति धरिताक्षिति मूर्ति विक्रमा गाये सगुणा निर्गुणा जगज्जनीता जगज्जीवना वासुदेव देव Bye.